नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तुम्हाला परमनंट जॉब या ठिकाणी भेटतोय. याची आता शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. अजूनपर्यंत याची फुल नोटिफिकेशन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. जशी त्याबद्दल माहिती प्रसिद्ध केली जाईल तशी तुमच्यापर्यंत माहिती व्हिडिओ म्हणून आपल्या चॅनलवर नक्की दिली जाईल. या पीडीएफ फाईलची जी लिंक आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे, त्यासोबतच व्हॉट्सअप चॅनलवर देखील देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचू शकता. तर मित्रांनो, ही जी भरती आहे ती फिलिंग अप ऑफ द डिफेन्स सिव्हिलियन पोस्ट ॲट व्हेरियस युनिट डेपोट इन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या ठिकाणी निघालेली आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता सेंट्रल रिक्रुटमेंट सेल आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प सेंटर सिकंदराबाद यांच्या मार्फत आलेली ही जाहिरात आहे. जाहिरात नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये म्हटलंय ऍप्लिकेशन्स इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट फॉर फॉलोइंग ग्रुप सी पोस्ट. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी ग्रुप सी ची म्हणजे गट क ची पदे भरली जात आहेत. आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिस. सरळ सेवा पद भरती असणार आहे. डिटेल्स ऑफ पोस्ट टू बी फिल्ड अप आर ॲज अंडर. ज्या कोणत्या पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे त्याबद्दलची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. आता ती पाहूया. तर ही जी भरती आहे ती इंडियन आर्मीचाच हा भाग आहे, ज्याला AOC आपण म्हणतो, आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प, आणि या ठिकाणी ही डायरेक्ट रिक्रुटमेंट केली जात आहे. तर आता या ठिकाणी कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे, किती जागा आहे, फीस किती असणार आहे, पात्रता काय मागितली आहे, सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत. यामध्ये एकूण 700+ जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यासाठी आता पहिली पोस्ट आहे मटेरियल असिस्टंट. यासाठी एकूण पोस्ट आहेत 19. यामध्ये कास्ट वाईज विवरण देण्यात आलेलं आहे. पे स्केल देण्यात आलेलं आहे 29,200 ते 92,300. यानंतरचं पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट. यासाठी एकूण 27 जागा आहे. पे स्केल आहे 19,900 ते 63,200. त्याच्यानंतर तिसरं पद आहे सिव्हिल मोटर ड्रायव्हर. यासाठी 4 जागा आहे. पे स्केल असणार आहे 19,900 ते 63,200. त्याच्यानंतर टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड. यासाठी 14 जागा आहेत. कास्ट वाईज सर्व जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आले, तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि पे स्केल असणार आहे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 19,900 ते 63,200. त्यानंतरचं पद आहे फायरमन. यासाठी 247 जागा आहेत. कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ओपन कास्ट साठी 102 जागा, EWS साठी 24 जागा, OBC साठी 66 जागा, SC कॅन्डिडेट साठी 37 जागा, ST कॅन्डिडेट साठी 18 जागा, अशा एकूण 247 जागेचं विवरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि 7व्या वेतन आयोगानुसार 19,900 ते 63,200 अशा पद्धतीनं पे स्केल असणार आहे. जर मित्रांनो आता तुम्ही OBC कॅन्डिडेट मधून येत असाल तर तुम्हाला OBC सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावं लागते. आता यामध्ये मी सुरुवातीला म्हटलं होतं की एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी कशा पद्धतीचा ठेवला आहे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. परंतु ही शॉर्ट नोटिफिकेशन असल्याने या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया त्यांनी सध्या दिलेला नाहीये. डिटेल जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देईल. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे AOC रिक्रुटमेंट बाबतीत फुल ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये काही ज्या पदे आहेत ती टेक्निकल पोस्ट आहेत. काही 10वी बेसवरती भरली जाऊ शकतात. काही पोस्ट आहेत त्या ITI वरती भरल्या जाऊ शकतात. आता पुढचं पद आहे कारपेंटर अँड जॉइनर. यासाठी 7 जागा आहेत. पे स्केल असणार आहे 19,900 ते 63,200. त्यानंतर पेंटर डेकोरेटर यासाठी 5 जागा आहेत. पे स्केल आहे 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 19,900 ते 63,200. मल्टीटास्किंग स्टाफ MTS यासाठी 11 जागा आहेत. पे स्केल आहे 18,000 ते 56,900. आता ही जी पोस्ट आहे ती 10वी पास वरती असू शकते. त्याच्यानंतर ट्रेड्समन मेट साठी 389 जागा आहेत एकूण. यासाठी ओपन मध्ये जे विद्यार्थी आहेत अनरिझर्व्ह कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 159 जागा आहेत. EWS साठी 38 जागा आहेत. OBC साठी 105 जागा आहेत. SC कॅन्डिडेट साठी 58 जागा आहेत. ST कॅन्डिडेट साठी 29 जागा आहेत. अशा एकूण 389 जागेचं विवरण या ठिकाणी दिले आहे. सगळ्यात जास्त जागा ट्रेड्समन या पदासाठी देण्यात आलेल्या आहेत. पे स्केल असणार आहे 18,000 ते 56,900. तर आता ह्या ज्या वॅकन्सी आहेत त्या संपूर्ण भारतामध्ये असणार आहेत. आता महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर तुम्हाला साऊथर्न मध्ये महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. JOA साठी 1 जागा आहे. टेली ऑपरेटर ग्रेड सेकंड साठी 2 जागा आहेत. फायरमन साठी 47 जागा आहेत. MTS साठी 1 जागा आहे. ट्रेड्समन मेट साठी 40 जागा आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रत्येक स्टेट वाईज
वाईज वेगवेगळ्या जागेचं विवरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये यांनी म्हटलंय की तुमच्या ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये कमी किंवा जास्ती होऊ शकतात अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्हाला यासाठी ऍप्लिकेशन कधी अवेलेबल होणार आहेत त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाहीये. ज्यावेळेस संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुम्हाला 21 दिवस अर्ज करण्यासाठी कालावधी दिलेला असणार आहे. त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे aocrecruitment.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण वेबसाईट वरती जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज जे आहेत ते सेंड करायचे नाही. क्लोजिंग डेट 21 दिवसाची असणार आहे. ज्यावेळेस संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होईल त्याच्या दिनांकानंतर 21 दिवसापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सध्या ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध होणे बाकी आहे. संपूर्ण जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत माहिती नक्की दिली जाईल. एज्युकेशन क्वालिफिकेशन बद्दल तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की बऱ्याचशा पोस्ट आहे त्या 10वी पास वरती भरल्या जाऊ शकतात. तर आता उर्वरित जी माहिती आहे ती संपूर्ण जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध होईल त्यावेळेस आपण पाहूया. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, दोन्ही चॅनल जॉईन करायला विसरू नका इतर नवीन अपडेटसाठी. धन्यवाद.